आपला पेज नंबर 272 चा जो पॉइंट आहे, पेज नंबर 272 ऍक्च्युअली आर्टिकल 12.8.2 मध्ये ए बी सी डी ई एफ एफ मध्ये हॅलो फॉर्म पाहिला आणि आजचा पॉइंट आहे जी. पण आजच्या लेक्चर मध्ये थोडासा बदल करतोय. टेक्स्ट बुकचं वर्ड न वर्ड घेण्याच्या आधी मी सोपी भाषेमध्ये, कारण सोपे एकदा अवघड वाटलं तर ते कळत नाही. तर मोस्ट इम्पॉर्टंट एक महत्वाची रिॲक्शन आहे ज्याला बोर्ड सीईटी आणि नेट पॉइंटनं खूप महत्त्वाचा पॉइंट गृहीत धरला जातो. त्याच्यामुळे हा पॉइंट मी दोन पद्धतीने एक्सप्लेन, एक सोप्या पद्धतीने तुम्हाला बोर्डवर एक्सप्लेन करतो आणि ते सगळं कंप्लीट झालं की मग मी तुम्हाला टेक्स्ट बुक ओरिएंटेड करतो. म्हणजे हा पॉइंट आपला कुठे राहू नये. आजच्या पॉइंटचं नाव आहे अल्डॉल कंडेन्सेशन. सोप्या भागानुसार मी तुम्हाला 4 पॉइंट्स एक्सप्लेन करतो. इथे पहिला पॉइंट असा एक्सप्लेन करतो याच्यामध्ये ज्या अल्डिहाइड आणि कीटोन्स मध्ये अल्फा हायड्रोजन असतो फक्त तेच ही रिॲक्शन देऊ शकतात. याला नाव दिलं मी कंडिशन. कंडिशन म्हणजे काय? अट. ज्या अल्डिहाइड, आता इथे मी तुम्हाला काय करतो आधी हे भाग काढतो. हा सी डबल बॉन्ड ओ आहे. हा सी डबल बॉन्ड हा अल्डिहाइड कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिडचा एक महत्त्वाचा फंक्शनल ग्रुप आहे. याला जर एखादा कार्बन जोडलेला असेल तर तो अल्फा कार्बन असतो. मग तो एका साइडने असो का दोन्ही साइडने, इकडचा असला तरी अल्फा असतो. अल्फा कार्बन समजून घ्या. या कार्बोनिल ग्रुपला जोडलेल्या कार्बनला अल्फा कार्बन असं म्हणायचं आणि याच्यावर जर हायड्रोजन असेल तर त्याला अल्फा हायड्रोजन म्हणायचं. म्हणजे अल्फा हायड्रोजन म्हणजे कोण? तर सी डबल बॉन्ड ओला जर सी जोडलेला असेल तर तो अल्फा कार्बन आणि त्या अल्फा कार्बनवर जर हायड्रोजन असेल तर त्याला अल्फा हायड्रोजन म्हणायचं. आणि कंडिशन काय? ओनली दोज अल्डिहाइड अँड कीटोन्स व्हिच हॅव अल्फा हायड्रोजन कॅन गिव्ह दिस रिॲक्शन. म्हणजे ऍसिड अल्डिहाइड CH3 सी डबल बॉन्ड O H. बघा हा अल्फा कार्बन अल्फा हायड्रोजन, ऍसिड अल्डिहाइड कॅन गिव्ह दिस रिॲक्शन. Acetone can give this reaction. लिहायचं आपल्याला तिथं HC डबल बॉन्ड OH. त्याला कार्बनला जोडलेला अल्फा हायड्रोजन नाही, कार्बनच नाही तर हायड्रोजन कुठून येईल? फॉर्मल्डिहाइड डू नॉट गिव्ह दिस रिॲक्शन. C6CH5 C डबल बॉन्ड OH. बेंझाल्डिहाइड डू नॉट गिव्ह दिस रिॲक्शन. तुम्ही म्हणता त्याला अल्फा कार्बन आहे का? चला ठीक आहे, व्यवस्थित बघू आपण त्याला. ठीक आहे. बेन्झीनच्या रिंगला जर एखादा कोणी जोडायचा असेल तर C6H6 मधला हायड्रोजन काढून तिथं हा ग्रुप जोडावा लागेल. म्हणजे हा अल्फा हायड्रोजन आहे नाही असं नाही, पण अल्फा हायड्रोजन नाही. अल्फा कार्बन आहे, अल्फा हायड्रोजन नाही. म्हणून पहिली कंडिशन काय? ओनली दोज अल्डिहाइड अँड कीटोन्स व्हिच हॅव अल्फा हायड्रोजन कॅन गिव्ह दिस रिॲक्शन. Acetaldehyde, acetone can give this reaction. Formaldehyde, benzaldehyde cannot give this reaction. हे मी जे बोलतोय ते लिहा बरं तुम्ही. अरे बोर्डाच्या परीक्षेला तुम्हाला त्या पद्धतीने ते लिहायचं. कंडिशन कळाली आता? चला पहिल्या कंडिशनचा भाग झाल्याच्या नंतर आपण जाऊ व्याख्येला. डेफिनेशन. आता इथं डेफिनेशन लिहितो. डेफिनेशन पाठ करायची नाही आपल्याला. डेफिनेशन मी शॉर्ट मध्ये दाखवतो. 2 molecules of aldehyde or ketones condensed in presence of dilute alkali like NaOH. Dilute alkali to give aldol or ketone. समजून घ्या, व्याख्या पाठ करायची नाही. या रिॲक्शन मध्ये 2 मॉलिक्युल्स अल्डिहाइडचे घ्या किंवा 2 मॉलिक्युल्स कीटोनचे घ्या. त्यानंतर मी सांगतो एक अल्डिहाइड एक कीटोन पण घेऊ शकता तुम्ही. कंडेन्स करायचे. कंडेन्सेशन प्रोसेस म्हणजे रिॲक्शन मध्ये H2 अथवा अल्कोहोल सारखे बाय प्रोडक्ट असतात, त्याला कंडेन्सेशन असं म्हणतो आपण. डायल्यूट अल्कली मध्ये डायल्यूट NaOH असेल, डायल्यूट KOH असेल किंवा डायल्यूट BaOH टेकन ट्वाइस सारखा असेल. हा जर असेल तर अल्डॉल अथवा कीटॉल तयार होण्याच्या क्रियेला
aldol कंडेन्सेशन. आता व्याख्या लिहायची आपल्याला. इन दिस रिएक्शन, लक्ष द्या, इन दिस reaction two molecules of aldehyde or ketones are condensed in presence of dilute alkali to give aldol or ketol is known as aldol condensation. मुद्दाम बोर्डवर लिहून दाखवली व्याख्या. In this reaction, two molecules of aldehyde or two molecules of ketones are condensed in presence of dilute alkali to give aldol or ketol is known as aldol condensation. कळाला आता दुसरा पॉइंट? समजला? आता आपण जाणार आहोत तिसऱ्या पॉइंटला. पहिला पॉइंट काय झाला रे? कंडिशन. दुसरा पॉइंट काय झाला? डेफिनेशन. आता तिसरा पॉइंट, ही रिएक्शन खूप महत्त्वाची आहे. तिसरा पॉइंट आहे मेकॅनिझम. आणि हा मेकॅनिझम दाखवत असताना लक्षात घ्या, आता मेकॅनिझम दाखवत असताना मला आधी एक्झाम्पल घ्यावं लागेल. आणि एक्झाम्पल घेत असताना पाहता, हा CH3, हा C डबल बॉन्ड O, हा H, दोन मॉलिक्यूल घेत असताना एकाचा कार्बन आणि ऑक्सिजनचा बॉन्ड असा दाखवायचा, दुसऱ्याचा अल्फा हायड्रोजन जो आहे हा असा समोर आणायचा. एकच आहे, फक्त स्ट्रक्चर वेगवेगळे दिसतायत. कार्बोनिल कार्बन आणि अल्फा हायड कार्बन समोरासमोर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर. हा हायड्रोजन आहे का? हा अल्फा हायड्रोजन आहे. हा बॉन्ड जो आहे का, हा बॉन्ड असा तुटणार. हा बॉन्ड तुटल्याच्या नंतर हा अल्फा हायड्रोजन हा एका मॉलिक्यूलचा आहे का, याचं मायग्रेशन होणार इकडं. आणि हा तुटल्याच्या नंतर हा कार्बनला अर्धा, या कार्बनला अर्धा आहे. लक्ष द्या, हा CH3, हा CH, हा O, हा डॅश. एका मॉलिक्यूलचा अल्फा हायड्रोजन हा दुसऱ्या मॉलिक्यूलच्या ऑक्सिजनला शिफ्ट केला, आपण ट्रान्सफर केला. हा कार्बोनिल कार्बन आहे, त्याला कार्बोनिलला आपण अल्फा कार्बन जोडला. ज्यानं रिएक्शन मध्ये भाग घेतला तो ऍसिड अल्डिहाइड हा तयार झाला, ऍसिड अल्डॉल. अल्डॉल हे नाव का आलं माहितीये का? हा CHO ग्रुप आहे का, तो अल्ड, आणि हा OH ग्रुप आहे का, तो ON. आणि आणखी व्याख्येमध्ये मला एक नाव सांगायचं लक्षात नाही रे. याला हा जोडलेला जो आहे का, हा अल्फा कार्बन, याला जोडलेला हा बीटा. अल्डॉलचं दुसरं नाव आहे बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. म्हणजे कीटॉलचं नाव काय होईल रे? बीटा हायड्रॉक्सी कीटोन. आणि मग आपण व्याख्येमध्ये असं सांगतो की ज्या रिएक्शन मध्ये टू मॉलिक्यूल्स ऑफ अल्डिहाइड और कीटोन्स आर कंडेन्स्ड इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट अल्कली टू गिव्ह अल्डॉल, ब्रॅकेट मध्ये बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड और कीटॉल, ब्रॅकेट मध्ये बीटा हायड्रॉक्सी कीटोन इज नोन एज अल्डॉल कंडेन्सेशन. झालं? आधी रिएक्शन पाहूया, मग मेकॅनिझमला थोड्या वेळाने जाऊया आपण. आता दुसरी स्टेप, हा CH3, हा CH, हा OH, हा CH, हा CHO, हा H. थोडं रिअरेंज केलेला मी. रिअरेंज केल्याच्या नंतर हा OH आणि हा H हे गेले निघून. हे निघून गेल्याच्या नंतर आता पॉइंट पाहायचा काय होतो. या भागामध्ये तयार होणारा जो पार्ट आहे हा CH3, हा CH, हा डबल बॉन्ड CH,
हा CHO प्लस H2O. कंडेन्सेशन म्हणजे बाय प्रोडक्ट हा पाण्याचा वॉटर मॉलिक्यूल तयार होणारी क्रिया आहे, प्रक्रिया आहे, रिएक्शन आहे. अल्फा हा बीटा, अल्फा कॉमा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. अनसॅच्युरेशन म्हणजे डबल बॉन्ड. पाहून घ्या व्यवस्थित, रिएक्शन खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे हा भाग हा पहिला आहे. एक याचं नाव दुसरं प्रोटॉन अल्डिहाइड. याचा आणखी IUPAC नाव देऊया आपण. 1 2 3 4 ब्यूट. 2 आणि 3 मध्ये डबल बॉन्ड असल्यामुळे 2 ENAL. When two molecules of acetaldehyde first condensed in presence of dilute NaOH, first gives acetaldehyde, which further on heating gives crotonaldehyde. म्हणजे पहिला प्रोडक्ट हा बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड आहे, तर दुसरा प्रोडक्ट हा अल्फा कॉमा बीटा अनसॅच्युरेटेड आहे. एक्झाम्पल समोर आलं आहे हा पार्ट. आता आपण मेकॅनिझमच्या भागाला जात असताना मेकॅनिझम मध्ये मी व्यवस्थितपणे हा भाग दाखवण्याच्या पूर्वी एकदा पाहायचं काय झालं. मेकॅनिझम मध्ये तुम्हाला फक्त 2 पॉइंट्स द्यायचे. पहिला पॉइंट आहे एकाचा अल्फा हायड्रोजन जो आहे एका मॉलिक्यूलचा, हा दुसऱ्याच्या ऑक्सिजन कडे गेला आहे. सिंपल पॉइंट आहे. आणि दुसरा पॉइंट आहे अल्फा कार्बन जो आहे एकाचा, दुसऱ्याचा कार्बोनिल कार्बन जो आहे याच्यामध्ये बॉन्ड आहे. पॉइंट जाण्याच्या पूर्वी एकदा व्यवस्थित एकदा पूर्ण स्ट्रक्चर मी परत काढून टाकणार आहे. त्याच्यामुळे लिहा. When acetaldehyde, 2 molecules of acetaldehyde are condensed in presence of dilute NaOH, first gives acetaldehyde, which further on heating gives crotonaldehyde. मेकॅनिझम मध्ये लक्षात घ्या काय झालं. एका मॉलिक्यूलचा अल्फा हायड्रोजन हा दुसऱ्या अल्डिहाइडच्या ऑक्सिजन कडे ट्रान्सफर झालाय, मायग्रेट झालाय. आणि त्याच वेळेला काय झालं, दुसऱ्या कंडिशन मध्ये एकाचा कार्बोनिल कार्बन दुसऱ्याच्या अल्फा कार्बन सोबत बॉन्ड तयार. तर मी लिहून देणार आहे पॉइंट, पण तुम्ही एकदा समजून घ्या. एका अल्डिहाइडचा अल्फा हायड्रोजन हा दुसऱ्या अल्डिहाइडच्या ऑक्सिजन कडे गेला आणि एकाचा अल्फा कार्बन हा दुसऱ्या अल्डिहाइडच्या कार्बोनिल कार्बन सोबत बॉन्ड तयार. 2च पॉइंट, इतकेच 2 पॉइंट. ठीक. आता हा पार्ट जो आहे हा मला इथं वाटल्यास याचे नाव काढतो आणि मी तुम्हाला इथं लिहून दाखवतो. मेकॅनिझम. In this reaction, पॉइंट 2 लिहायचं होतं आपल्याला. In this reaction, alpha hydrogen of 1 aldehyde is transferred to oxygen of another aldehyde. हा मेकॅनिझम अशाला असा लिहायचा आहे. एका अल्डिहाइडचा अल्फा हायड्रोजन हा ट्रान्सफर केला जातो दुसऱ्या अल्डिहाइडच्या ऑक्सिजन कड. हे तुम्हाला इथे पाहायला मिळतं, तेच तुम्ही लिहायला लँग्वेज मध्ये. आणि दुसरा पॉइंट अल्फा कार्बन ऑफ 1 aldehyde is bonded with carbonyl carbon of another aldehyde.
अल्फा कार्बन एका अल्डिहाइडचा दुसऱ्या अल्डिहाइडच्या कार्बोनिल कार्बन सोबत बॉन्ड तुम्ही लिहून ठेवलंय, व्यवस्थित लिहा. आणि म्हणून आजच्या सेशन मध्ये एक लक्षात ठेवा. आता मी एकदा परत रिवाइज करतोय. अल्डॉल कंडेन्सेशन पहिली कंडिशन, ओनली दोज अल्डिहाइड अँड कीटोन्स व्हिच हॅव अल्फा हायड्रोजन कॅन गिव्ह दिस रिएक्शन. ऍसिड अल्डिहाइड अँड ऍसिटोन कॅन गिव्ह दिस रिएक्शन. इतकंच लिहायचं. दुसरं डेफिनेशन, in this reaction two molecules of aldehyde or ketones having alpha hydrogen can condensed in presence of dilute alkali like dilute NaOH or dilute Na2CO3 or BaOH taken twice to give beta hydroxyaldehyde म्हणजे aldol or beta hydroxyketone ketol is known as aldol condensation. तीसरं example is when two molecules of acetaldehyde condensed in presence of dilute NaOH first gives acetaldol, which further on heating gives alpha crotonaldehyde. Mechanism, in this reaction alpha hydrogen of one aldehyde is transferred to the oxygen of another aldehyde. Alpha carbon of one aldehyde is bonded with the carbonyl carbon of another aldehyde. And a right shooting note, formaldehyde and benzaldehyde cannot give this reaction. मोस्ट इम्पॉर्टंट, पुस्तकामध्ये काय दिलं याच्यापेक्षा मी सोप्या भाषेमध्ये दिल्या आणि हे मी जसं सांगितलं तसं मला वहीमध्ये लिहून पाहिजे व्यवस्थित. आजच्या सेक्शन आपण इथं